हाय, नमस्कार. कसं काय चाललंय? ऊन काय म्हणतंय, थंडी काय म्हणती, हिवाळा काय म्हणतोय? हिवाळा हाय का थंडी हाय तीच मला तर कळलं नाही. ऊन पडतंय दिवसभर, गरम होतंय मरणाचं, आणि सकाळनं पहाटे गार हवा पडते जसं की पाऊस पडल्यावानी. पुण्यात तर वाटतं टिपका झालता वाटतं. म्हणजे आमच्या मामीचा फोन आलता तेव्हा मामी म्हणत होत्या पाऊस चालू आहे. तर हो का, ही ट्रॅक्टर आहे बघा, ही मिशन आहे. ह्याच्यात भरायचा चिखल आणि तिकडं खाडा आहे, ह्याच्यात भरायचा आणि ते पाठीमाग हे आहे बोगदा, ते यातनं चिखल बद 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 पडतोय. तर उद्या आहे सोमवार, बानूबाईकडे जायचं. आता मी म्हणलं बानूला अजून एकदा चेक करून आणावा, आहे का नाही. औषधं संपले तिचे, बघू आता रक्त वाढत किती फरक पडला, अजून एकदा रक्त चेक करावं लागेल. तर तसंच बानूला ना त्या ताईंना पाठवलंय ज्यूस करायचं. पार्सल आलंय अजून एक, आपल्याला 2 पार्सल आले, 2. एक ज्यूस करायचं पाठवलंय आणि एक क्रीम आधीच आलेली आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे की नाही. तर आले आता, बघू आता उद्या गेल्यावर हेड्या बनवीनच की दाखवीन, तुमच्यासोबत शेअर करीन. कोणची गोष्ट आपण लपवतो का तुमच्यापासून, नाही का नाही. मग आता लपवून काय करायचं, ज्या आपल्याला प्रेमाने त्या गोष्टी आल्यात. माझ्या बहिणीने एवढ्या प्रेमाने बानूला पाठवलं, मला पाठवलं, पुरीला, माझ्या मोठ्या पुरीला पाठवलं, आईला पाठवलं. एवढ्या गोष्टी त्या ताई करतात. पनवेलच्या ताई आहेत हा. पनवेलच्या ताईनंच आपल्याला परत अजून 2 क्रीम आणि एक मिक्सर काय ते याचं ज्यूस करायचं पाठवलंय त्या ताईनं. एवढंच नाही तर उद्या मी तुम्हाला दाखवीनच, कळन तुम्हाला काय काय पाठवलंय. तर ते हेड्या उद्या मंगळवारी येईन. पण मला सांगायचं आहे की आनंद खूप झाला आहे, कारण कोण कोणासाठी एवढं करत नाही, पण त्या ताईनं एवढं माझ्यासाठी केलं आहे. एवढंच नाही तर बानूला खाऊलासुद्धा पैसे फळांनाही पाठवतात. म्हणजे बघा किती, जेवढं त्या ताईचं कौतिक करण का नाही तेवढं कमीच आहे. जेवढं त्या ताईंचं कौतिक करण का नाही तेवढं कमीच आहे. माझ्यापाशी शब्द नाहीत त्या ताईंसाठी बोलायला. आनंद मनामधनं, आशीर्वाद आणि मनापासनं खूप असं काय बोलावं काय नाही असं सुचत नाही मला. तर सांगायचा उद्देश असा आहे. तर बघूच उद्या गेल्यावर तुम्हाला दाखवीनच. पण सांगते, आज आहे रविवार. हो का, आज चिखल घेतल्यात, दिसले का तुम्हाला. हो का त्या कागदाखाली झाकून ठेवलंय, ते आजचा चिखल आहे आणि त्या कागदाखाली झाकून ठेवलेत. रविवारची सुद्धा सुट्टी नाही, रविवारची. बघा किती टेन्शन असते. तर आज उपवास असतो बानूबाईसाठी आपण धरलेला आहे. आता भरपूर असं जत्रेत पण खर्च होणार आहे, कारण काही देवाला नवस पण केलेलं आहे. तर उद्या पण माझी पोरगी नीट आहे, याच्यातच आनंद आहे. फक्त काय झालंय, बानू आता जरा पहिल्यापेक्षा जरा बरी दिसायला लागली, पण हात सुजलेला वस्त्र नाहीच तिचा बिलकुलही. काय झालंय कुणास ठाऊक. आणि खोकलं तर राहिना ना. आई पण आजारी पडलेली, आई आजारी पडली, चक्करन ही नी ती. मग बहुतेक तिला ही झाला असेल, काय म्हणतात त्याला, पीत झाला असेल तिला. कारण चक्कर ही येते म्हणल्यावर, अंधाऱ्या डोळ्याला येतात म्हणल्यावर पीत झाल्यावरच होते तसं. पण तिला मी म्हटलं की सकाळ सकाळ कोडपडीचा 1 चमचा असतो ना, ते खायचा, गिळायचा गट्ट किरणं, म्हणजे पीत होत नाही. पितावरल्या गोळ्या नेहीनच मी तिला उद्या जाताना. आज आणीन, उद्या नेहीनच. पण बानूबाईला फळं ही अजून न्यायची. आता बघू बाजारात काय काय भेटतंय, काय काय नाही. तर मी तुम्हाला दाखवते शेंगा किती भारी आले त्या. हो का, दिसल्या का. हो का, लोंबकळते शेंगा. थांबा मी उठून दाखवते. गच्च भरलेत, गच्च. हो का, दिसल्या. हो का, एकदम अशा भारी होते शेंगा. अयो, शेंगा खायासारखे आले त्यावर का.
2-3 शेंगा निघते मी उद्या काढून. तात्याला पण लय आवडतात. म्हणते ती वाटतं शेंगा खाल्ल्या का नाही लहान लेकरांना चावून शेंग दिली का नाही कॅल्शियम भेटतं वाटतं. एवढी थंडी होती तेव्हा आजारी पडले नाही ती माणसं आणि आता मरणाची आजारी मी तर पडली बघा. आजारी म्हणजे खोकला आणि ही सगळं पुरं दुखतंय खुकून, असं वाटतं मी बळच खुकते. पण उबळ येते. आणि आईला पण खोकला लागलाय. बानूला काय आता खोकला आहे, पण बानूला मी औषध नेलं तर बानूचा खोकला कमी आहे जरा. पण तिला म्हणलं पिते यातलंच आता आज घेते मेडिकलमधनं गोळ्या, हे खोकल्याचं औषध हे घेईन मला पण, आणि आईला तीच नेईन आहे का नाही. तर असं म्हणजे गार हवा सुटली, असं लयच थंड वाजल्यासारखं होतं या. म्हणलं चला एक ब्लॉग तर बनवा म्हणलं उद्या गेल्यावर. म्हणलं बानूबाईच्या नादात का नाही मला शूट करता पण येत नाही, आणि असं वाटतं की तिच्यापासून हलवूनच, कारण आता आठवडा झालाय का नाही, असं वाटतं मी वर्ष झालं बानूकडे गेली नाही. म्हणजे असतं किंवा मी मस्त म्हणते बानूला आणावा इकडं आणावं, पण कामाने बानूचे म्हणजे इथं धुरळण ही लय ही होतं या. आता तुम्ही बघू शकताय घरं पण व्यवस्थित नाहीत, आणि याचं काट्याचं हे मी इकडं कामात फाडात तर गुतली तर बानूपाशी दरवाजा आपण उघडा तर ठेवू शकत नाही, धुरळा जाईन म्हणून. त्यामुळं मी बानूला आणा नाही, बाकी कारण काहीच नाही. तर तुम्ही माणसानं आईला आणायचं, आईला आणायचं असतं तर वडील तिथं उपाशी, पोरगी मोठी उपाशी, असं होतंय. मग आईला म्हणलं तू बानूकडे लक्ष दे, काही काम करू नको, खा पी, आणि बानूला पण खा पी मस्तपैकी असं जप म्हणलं, काही कमी पडू देत नाही म्हणलं तुम्हाला. तर चला, कुणाला गिफ्ट बघायची उत्सुकता झाली त्या मी उद्या दाखवणार आहे तुम्हाला. आणि हेड्या वावला असलं तर लाईक करायचं बरं का, त्या ताईंसाठी आणि त्या ताईंच्या बाळांसाठी आशीर्वाद द्यायचा आहे, आणि ताईंसाठी लाईक करायचं आहे. तर चला बाय.